नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्यापासून माझ्या आयुष्यात एक नवीन आणि खास आध्यात्मिक प्रवास सुरू होणार आहे. उद्यापासून मी श्री स्वामी समर्थांचं पारायण सुरू करणार आहे. त्यामुळे आजचा दिवस पूर्ण तयारी करण्यातच गेला आणि आज मला जॉबला सुट्टी असून सुद्धा माझा दिवस सकाळी 5 वाजताच सुरू झाला. सर्वात पहिले तर मी माझ्या मुलांना म्हणजे अर्णव अर्चितला शाळेत सोडून आली आणि त्यानंतर जी डीप क्लिनिंग मी करायला घेतली पूर्ण झाल्याशिवाय थांबलीच नाही. घराचा कोपरा मी क्लीन करून घेतला. कारण मनात एकच भावना होती की स्वामी आपल्या घरात येणार आहेत तर त्यांचं स्वागतही अगदी मनापासून आणि स्वच्छ घरापासून झालं पाहिजे. एवढी सगळी घरात कामं केल्यानंतर शरीरामध्ये ताकदच राहिली नव्हती की मी जेवण वगैरे बनवील. म्हणून मग हॉटेलमधून भाजी आणली आणि घरीच चपात्या केल्या, कारण की मला नैवेद्य पण दाखवायचा होता. चपात्या वगैरे बनवून झाल्यावर सर्वात पहिले मी 4 श्वानांना आणि 1 गाईला असा नैवेद्य दाखवायचा होता. पण मला ॲक्च्युली 4 श्वान मिळाले नाहीत, 2च मिळाले आणि त्या दोघांनी 4 चपात्या खाऊन टाकल्या. श्वानांना नैवेद्य दाखवून मी नंतर गाईला नैवेद्य दाखवण्यासाठी गेली. आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करायची आहे की हे पारायण माझं दुसरं आहे. पहिलं पारायण मी स्वामींच्या मठामध्ये केलेलं. मला हे पारायण सुद्धा स्वामींच्या मठातच करायचं होतं, पण ते काही कारणास्तव पॉसिबल झालं नाही. मग मी स्वतःच विचार केला, माझं ध्येय तर पारायण करण्याचं आहे, जागा महत्वाची नाही, श्रद्धा महत्वाची आहे. म्हणून मग मी घरातच पारायण करण्याचा निर्णय घेतला. खरं सांगायचं तर हे माझं घरातलं पहिलं पारायण आहे. मला थोड्याफार अटी नियम माहीत आहेत, पण तरी सुद्धा मी अनुभवी लोकांना विचारून शक्य तितक्या श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करतेय. आणि तुम्हा सगळ्यांना माझी एक छोटीशी विनंती आहे, जर माझं या पारायणामध्ये एखादी चूक वगैरे होत असेल जी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल तर प्लीज तुम्ही सर्वांनी मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझ्या या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हीही नक्की सामील व्हा. उद्यापासून पारायणाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि चला, आपल्या स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या सुंदर प्रवासाची अशी छान अशी सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ.